कधी-कधी वाटतं ना, आपण सगळं व्यवस्थित करतोय, सगळ्यांसाठी धावपळ करतोय, अगदी जीव ओतून काम करतोय, पण तरीही स्वतःच्या मनात एक अस्वस्थता जाणवते. जणू काहीतरी हरवलंय, काहीतरी कमी पडलंय. हा अनुभव स्त्रियांना, विशेषतः गृहिणींना अनेकदा येतो. तुम्ही कधी विचार केलायत का? आपण आपल्या घराला, आपल्या माणसांना इतकं काही देतो, त्यांची काळजी घेतो, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तरीसुद्धा आपल्याला आतून पूर्ण आनंद का मिळत नाही? हा प्रश्न जेव्हा तुमच्या मनात येतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. असं म्हणणाऱ्या किंवा असं वाटणारं तुम्ही एकट्या नाही आहात. आज सुवर्ण ब्लॉगमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत. गृहिणी म्हणून नकळत आपण अशा कोणत्या 5 सवयी लावून घेतल्या आहेत, ज्यांच्यामुळे आपण स्वतःच दुःखी राहतो? तर चला मग त्या 5 सवयी जाणून घेऊया. तर आपल्याला दुःखी करणारी पहिली सवय आहे स्वतःला फक्त गृहिणी समजणं. जस्ट होम मेकर किंवा जस्ट हाऊसवाईफ टाईप. आपल्याला जेव्हा कोणी विचारतं, तुम्ही काय करता? तेव्हा आपलं उत्तर काय असतं? काही नाही, मी फक्त हाऊसवाईफ आहे. याऐवजी निदान उत्तर देताना आनंदाने आणि एका स्माईलसोबत एवढं तरी नक्की म्हणा, मी गृहिणी आहे. कारण तुम्ही जेव्हा स्वतःलाच मी काहीच करत नाही, मी फक्त एक गृहिणी आहे असं म्हणता, तेव्हा समोरच्या व्यक्तीची सुद्धा तुमच्याविषयी तशीच भावना तयार होऊ शकते. आणि हीच गोष्ट जर तुम्ही घरातसुद्धा सतत बोलत असाल, तर नकळत घरातल्यांना आणि मुलांनाही तुमच्या कामाची किंमत कमी वाटू शकते. जेव्हा एखादी महिला म्हणते ना, मी काहीच नाही करत, तेव्हा मला खरंच वाईट वाटतं. कारण तुम्ही स्वतःला किती अंडर एस्टिमेट करता हे त्यातून दिसतं. घर सांभाळून स्वतःचं काहीतरी करणारी किंवा नोकरी करणारी स्त्री नक्कीच काहीतरी एक्स्ट्रा करते. तिचं कौतुक तुम्ही जरूर करा, पण त्यासाठी स्वतःला कमी लेखनाची गरज नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, गृहिणी या एका नावाखाली कितीतरी वेगवेगळी पद्धत तुम्ही सांभाळत असता. मुलांसाठी तुम्ही शिक्षिका असता, सगळ्यांसाठी नर्स असता, घरातील स्वयंपाकीण असता, घराची साफसफाई तुम्ही करत असाल तर हाऊसकीपर असता आणि नाती सांभाळताना तुम्ही एक प्रकारे रिलेशनशिप मॅनेजरसुद्धा असता. एखादी कंपनी सांभाळणारी जितक्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असते, तितक्याच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही एकट्या सांभाळत असता. हे फक्त घरकाम नाही, तर हे एक संपूर्ण अखंड चालणारं मॅनेजमेंट आहे. पण जेव्हा आपण आपल्या मनातच मी एक गृहिणी आहे हा टॅग लावून घेतो ना, तेव्हा आपणच आपल्या कामाचं मूल्य कमी करतो. घरातल्या कोणाकडून कौतुक मिळालं नाही तरी स्वतःला सांगा, माझं काम महत्त्वाचं आहे, मी महत्त्वाची आहे. आणि आता येऊया दुसऱ्या सवयीकडे. दुसरी सवय आहे सगळ्यांना हो म्हणणं आणि आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा मात्र नाही म्हणणं. आपल्याला नाही म्हणता येत नाही. कोणाला काही हवं असलं, एखाद्याला मदत पाहिजे असली किंवा मैत्रिणीला कुठे जाण्यासाठी आपली सोबत पाहिजे असली की आपण लगेच हो म्हणतो. मग आपल्याला वेळ आहे का याचासुद्धा आपण यावेळी विचार करत नाही. कधी-कधी कुणाला पैशाची मदत हवी असते, आपल्याला नाही म्हणता येत नाही आणि नंतर असं होतं की पैसेही परत मिळत नाहीत किंवा पैसे परत मिळण्याच्या प्रयत्नात संबंधही बिघडतात. कारण आपल्याला भांडण नको असतं, कुणाला वाईट वाटायला नको असतं. गुड गर्ल, आदर्श सून, परफेक्ट वाईफ, आदर्श मैत्रीण या सगळ्या पदव्या आपल्याला हव्या असतात. या सगळ्या जगाला खुश ठेवण्याची जबाबदारी आपण स्वतःवर घेऊन बसतो. पण तुम्ही विचार करा, या प्रयत्नात आपण स्वतःला किती त्रास देतो. सत्य हे आहे की सगळ्यांना खुश ठेवणं अशक्य आहे. ही अशी सवय आहे जी तुमचा वेळ आणि एनर्जी दोन्ही शोषून घेते. कधीकधी नको म्हणणं ही स्वतःची काळजी घेण्याची सुरुवात असते. आणि दुसरीकडे आपल्याला मदत मागण्यात सुद्धा कमीपणा वाटतो. जणू काही मदत मागणं किंवा कोणी मदत करायला तयार झालं तर त्याला हो म्हणणं म्हणजे आपलं अपयश आहे. तर करायचं काय? जेव्हा कोणी तुमच्याकडे एखादं काम घेऊन येईल, लगेच हो म्हणू नका. शांतपणे सांगा, मी तुम्हाला 10 मिनिटांनी सांगते. आणि त्या 10 मिनिटात मी नाही म्हणलं तर समोरच्याला वाईट वाटेल का हा विचार करण्याआधी
स्वतःला एक प्रश्न विचारा, मी पुन्हा हो म्हटलं तर मला त्रास होईल का? मला धावपळ करावी लागेल का? माझ्यावरचा ताण वाढेल का? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर शांतपणे नाही म्हणून सांगा. आणि हो, मदत मागण्यात अजिबात कमीपणा नाही. उलट ती स्वतः एक मॅनेजमेंटची पद्धत आहे, हे लक्षात ठेवा. तिसरी सवय आहे स्वतःच्या आरोग्याला सर्वात शेवटी ठेवणं. आपण काय करतो? स्वतःच्या शरीराचं, मनाचं आणि आरोग्याचं ऐकणंच आपण बंद करून टाकले. जेव्हा थकवा येतो, जेव्हा आपण काय करतो, थोडं उरकून घेतो असं म्हणत अजून स्वतःला कामामध्ये झोकून देतो. सकाळी सगळ्यांना गरम नाश्ता मिळतो, पण आपल्या चहाची वेळ येईपर्यंत चहा थंड झालेला असतो. आपण आधी सगळ्यांना जेवण वाढतो आणि मग शेवटी उरलेलं शिळं अन्न खातो. आणि कितीही म्हटलं की ही छोटीशी गोष्ट आहे, तरी अशी प्रत्येक छोटी सवय आपल्याला मनातून दुःखी करत असते. घरात सगळ्यांच्या गरजा पहिल्या आणि आपल्या शेवटी. जेवण, आराम, कपडे, सगळं शेवटी. आणि मग हळूहळू आपलंच मन आपल्याला खायला लागतं. आता एक गोष्ट मला आठवते, माझ्या प्रत्यक्ष बघण्यातली गोष्ट नाही, पण एका व्हिडिओमध्ये मी ऐकली होती. एक महिला स्वतः आजारी पडल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि अशा परिस्थितीतसुद्धा त्यांना स्वतःची तब्येत कधी बरी होईल यापेक्षा जास्त काळजी याची होती की मी स्वतः काही कमवत नाही आणि त्यात आता माझ्या नवऱ्याला माझ्यावर पैसे खर्च करावे लागणार आहेत. हे ऐकलं तेव्हा मला 2 मिनटं खरंच विश्वास बसला नाही की असा विचारसुद्धा आपल्या मनात येऊ शकतो. आपण स्वतःकडे अशा पद्धतीने दुर्लक्ष करण्याची सवय, याचा दोष आपण दुसऱ्यांना देऊ शकत नाही. तो दोष कुठेतरी आपल्याकडेच येतो. आपला सगळा वेळ आपण आनंदाने कुटुंबासाठी समर्पित करतो. पण मला सांगा, ज्या गाडीत पेट्रोलच नाही, ती गाडी दुसऱ्यांना कुठंपर्यंत घेऊन जाईल? म्हणून यावर उपाय म्हणून एक गोष्ट करा. दिवसातून एक गोष्ट तरी स्वतःसाठी करा. ती अगदी छोटीशी असेल तरी चालेल. काम करताना एका बाजूला आवडतं गाणं ऐका. छान राहायला आवडत असेल तर थोडा मेकअप करा. अगदी छान हेअरस्टाईल करा. आवडीचे कपडे घाल. स्वतःच्या जेवणाची वेळ आणि झोपेची वेळ यांना प्राधान्य द्या. किंवा अगदी काहीही न करता 1 कप चहा शांतपणे घ्या. प्रत्येक गोष्टीत आणि स्वतःचा विचार करणं हा स्वार्थीपणा नाही, हे स्वतःविषयीचे प्रेम आहे. चौथी गोष्ट म्हणजे सवय आहे, ती म्हणजे सतत मी परफेक्ट असायला पाहिजे हा हट्ट. आणि फक्त स्वतःकडून नाही तर इतरांकडूनसुद्धा परफेक्शनची अपेक्षा करणं. स्वयंपाक असू दे, घराची स्वच्छता असू दे, सगळं कसं कॅमेरा रेडी असायला पाहिजे. आणि यात जर छोटीशी सुद्धा चूक झाली तर आपण लगेच स्वतःला दोष द्यायला सुरुवात करतो. मी चांगली गृहिणी नाही, मी चांगली आई नाही, मी चांगली बायको नाही, असा विचार करत बसतो. हा पण परिपूर्णतेचा ध्यास तुम्हाला कधीच समाधानी देऊ शकत नाही. तुम्ही सतत धावपळ करत राहता आणि सतत हा विचार मनात असतो, माझ्या चुका कुणाला दिसू नयेत, पण चुका होतात आणि त्या होणं अगदी नॉर्मल आहे. इव्हन मी स्वतःच्या चॅनलवर सतत सांगते, मी परफेक्ट नाही. मी हे सगळं बोलते म्हणून जर मला कोणी भेटलं तर मी त्यांना माझ्याकडून परफेक्ट असण्याची अपेक्षा करू नये असे सांगते. कारण मी सुद्धा एक माणूस आहे. स्वतःला बदलण्याचा, इम्प्रूव्ह करण्याचा माझ्या प्रवासात मी जे काही ज्ञानाचे कण वेचले आहेत ते येथे तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. एवढंच. 5वी सवय आहे स्वतःचं कौतुक न करणं. ही सवय आपल्याला आतून खूप दुःख देते, कारण आपण स्वतःच्या मेहनतीचं कौतुक करायला विसरतो. आपण सगळं नीट ठेवतो, सगळ्यांसाठी करतो, पण स्वतःकडे बघून वा असं म्हणायला विसरतो. आणि मग मनात एक पोकळी तयार होते, माझं कोणी कौतुकच करत नाही. आपण इतरांकडून मान्यता मिळवण्यासाठी आतुर असतो, पण जेव्हा ती मिळत नाही तेव्हा मन नाराज होतं. रोजचं जेवण बनवणं, मुलांचं सगळं सांभाळणं, हे व्यवस्थित ठेवणं, प्रत्येकाच्या गरजा लक्षात ठेवणं, हे सगळं तुम्ही करतात. मग कधी स्वतःसाठी 2 मिनटं थांबा आणि स्वतःला सांगा, आज मी खूप छान केलं. आणि कारण प्रत्येक वेळी दुसऱ्याकडून कौतुक मिळेलच असं नाही.